नमस्कार मित्रांनो. काल मी काल राम जन्म काल रामनवमी होती. त्यानिमित्त आमच्या नांदेडमध्ये एक भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सामील झाला होता. तर आणि बंदोबस्त देखील खूप कडक होता. मी काल काल रात्रीच्या सुमारास तर काल मी रॅली पाहण्यासाठी रात्री 7च्या सुमारास 7-8च्या सुमारास गेलो होतो. तर खूप छान अनुभव आलेला आहे आणि बंदोबस्त देखील खूप कडक होत्या. मारामारी किंवा दंगली असं काही प्रकार झालेले नाहीत, माझ्या निदर्शनास आलेले नाहीत. खूप गर्दी होती तरी देखील एकमेकाला सहाय्य करून लोकांनी रॅली ही आयोजित केली होती. आणि मी रॅलीमध्ये 4-5 रथ पाहिलो. ती रथ हे वेगवेगळ्या समाजाची होती. एक लिंगायत समाजाचा होता, महात्मा बसवेश्वर यांचा. दुसरा वाल्मिक ऋषीचा होता. तिसरा गुरु गोबिंद सिंगजी यांचा होता. चौथा अग्रसेन महाराजांचा होता. 5वा शिवाजी महाराजांचा देखील होता आणि रामाचा रथ होता. आणि भगतसिंग ह्यांचे पण भगतसिंग जे होते त्यांचे पण फाशीवर त्यांनी कसे गेले त्या वेळेसची त्यांची जी म्हणजे. तर मित्रांनो, भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशीवर देण्यात आले. त्यांचे देशाविषयी काय मत होते हे ते मांडत होते. असा त्यांचा नाटकासारखा म्हणजे कार्यक्रम घेण्यात आलेला होता तिथे. आणि ढोल ताशाचा पथक देखील सगळ्यात पुढे होता. तर असे मित्रांनो, रामाच्या नवमीनिमित्त, राम जन्मानिमित्त जी रॅली काढण्यात आली होती त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समुदाय, समाज हा सामील झाला होता. यामधून एकता दिसून येत होती. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असून देखील, जनसमुदाय असून देखील स्त्रिया देखील त्यामध्ये सामील झाल्या होत्या. त्यामुळे स्त्री पुरुष समानता देखील यामध्ये दिसून येत होती. आणि स्त्रियांना देखील स्त्रिया देखील आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग करत होते.